नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सातारा येथील पाटेश्वर या गावात. इथेच असलेल्या पाटेश्वर प्राचीन शिवमंदिर आणि इथेच असलेल्या प्राचीन लेणी पाहायला. हाय गाईज, नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया पाटेश्वरच्या प्राचीन लेणी आणि प्राचीन मंदिर. महाराष्ट्रात असं एकच प्राचीन शिवमंदिर आहे जिथे नंदीच्या पाठीवर ईश्वर आहे. त्यामुळेच या गावाचे नाव पाटेश्वर असं पडलेलं आहे. मंदिराचा इतिहास पाहता पाटेश्वरची लेणी कोणी खोदली हे अजून अज्ञात असले तरी पाटेश्वरचे मंदिर हे 18व्या शतकात सरदार अनगळ यांनी बांधले. पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकारात कोरलेल्या असंख्य शिवपिंडी पाहायला मिळतील. या शिवपिंडी 1 इंचापासून 5 फुटापर्यंत आहेत. मित्रांनो, हे जे तळे पाहताय या तळ्याला विश्वेश्वर पुष्करणी असे म्हणतात. या पुष्करणीच्या एका बाजूला शंकराची दुर्मिळ अशी एकपाद मूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीला एकच पाय आहे. तळे आत्ता भरलेले आहेत, त्यामुळे ते मूर्ती आपल्याला नाही पाहता येणार. इथून डाव्या बाजूने हा मार्ग जो आहे तो मुख्य मंदिराकडे जातो. या मार्गावर आपल्याला 2 शिवलिंगे पाहायला मिळतील. या पिंडीवर मध्यभागी मुख्य शिवलिंग आहे आणि बाजूला आपल्या बोटांच्या पेऱ्या एवढे 68 शिवलिंगे आहेत. तर दुसऱ्या शिवलिंगावर दाढी मिशा असलेला शंकर कोरलेला आहे. पाहू शकता मित्रांनो, त्याच्याच बाजूला 71 शिवलिंग आहेत. हा दाढी मिशा कोरलेला शिवलिंग एकाच शिलावर. तर अलीकडे आपण पाहू शकता मध्यभागी मुख्य शिवलिंग व त्याच्याच बाजूला 68 आपल्या बोटांच्या पेऱ्या एवढे 68 छोटी छोटी शिवलिंगे आहेत. मुख्य मार्गावरून जातानाच बाजूलाच आपल्याला दगडात कोरलेल्या मूर्त्या आणि शिवलिंगे पाहायला मिळतील. असे हे शिवलिंग प्रत्येक ठिकाणी आहेत. इथली खास गोष्ट म्हणजे इथे एक 5 फुटाचं शिवलिंग आहे. दाखवतो तुम्हाला. कदाचित हे महाराष्ट्रातलं एकच असं मंदिर आहे इथे 5 फुटाचं शिवलिंग आहे. मंदिराचं मुख्य द्वार. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. ओम नमः शिवाय. मुख्य मंदिराच्या समोरच तुम्हाला हे 2 दीपस्तंभ पाहायला मिळतील. मुख्य मंदिराची उभारणी ही पूर्णपणे दगडामध्ये आहे आणि याचे बांधकाम गुळ आणि चुना वापरून केलेले आहे. हे पाहू शकता. मुख्य मंदिराच्या चारही बाजूने दगडी भिंत आहे. या भिंतीमध्ये रात्रीच्या वेळेस दिवा लावायची सोय केलेली आहे. हे पाहू शकता, दिवा लावायची सोय केलेली आहे. अशी सोय तुम्हाला मंदिराच्या चारही बाजूने दिसेल. आज श्रावण असल्याने भाविकांची एवढी गर्दी आहे. इतर वेळेस मंदिर पूर्णपणे सामसूम असते. मंदिराच्या समोरच नंदी महाराज विराजमान आहेत. नंदी महाराज हे एकाच शिलापासून तयार केलेले. यावर कलाकृती व नक्षीकाम खूप सुंदर आहे. करूयात आपण पाटेश्वरच्या मुख्य मंदिरात प्रवेश. हे 18व्या शतकातील स्थापित शिवलिंग आहे. याची स्थापना सरदार अनगळ यांनी केलेली आहे. पाहू शकता हे शिवलिंग. मुख पार्वती पते हर हर महादेव. मुख्य मंदिराच्या सभा मंडपामध्ये तुम्हाला हे 8 स्तंभ पाहायला मिळतील. हे स्तंभ पूर्णपणे दगडी आहेत. मंदिराच्या आतच हा हवनकुंड आहे. पाहू शकता तुम्ही. मंदिराच्या आतमध्येच हे दगडापासून कोरलेल्या मूर्ती हे आहेत. इथे पाहू शकता निद्रा अवस्थेत असलेली भगवान विष्णूंची मूर्ती. मंदिराच्या पटांगणात उजव्या बाजूला आपल्याला छोटेसे शिवलिंग पाहायला मिळेल. पाहू शकता हे छोटेसे शिवलिंग. तिथे शेजारी जे हे मंदिर आहे हे कार्तिकेय महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूसही पाहू शकता असे दगडी बांधकाम व यामध्ये दिवा लावण्यासाठी केलेली सोय. मंदिराच्याच बाजूला हे गोमुख आहे.
शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानंतर जे पाणी आहे ते इथून बाहेर येतं, पाहू शकता. मंदिराच्या कळसाचे बांधकाम तुम्ही पाहू शकता. हे बांधकाम पूर्णपणे वीट मातीमध्ये तयार केलेले आहे. हे आत्ता थोडंसं बिकट अवस्थेत आहे. याची डागडुजी होणंही तितकंच गरजेचं आहे, कारण यावरील तुम्ही बांधकाम पाहू शकता. हे प्लास्टर वगैरे पडलेलं आहे. झाडं झुडपंही कळसावर उगवलेली आहेत, त्यामुळे याची डागडुजी होणं आवश्यक आहे. मंदिराच्या बाजूला इथे हे छोटेसे मंदिर आहे. हे मंदिर चतुर्भुज शंकराचं मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही चतुर्भुज शंकराची मूर्ती. मंदिराचं मेन गेट आहे, त्याच्याच बाजूला हे तुम्हाला 5 फुटाची पिंड पाहायला मिळेल. पाहू शकता हे ती महाराष्ट्रातली पहिलीच पिंड आहे, ती 5 फुटाची आहे. पाहू शकता मित्रांनो मंदिराचा समोरून व्ह्यू. चाललो आपण मंदिराच्या खाली. आपल्या पाठीमागे दिसेल मंदिर तुम्हाला. इथं कायम भजन वगैरे चालू असतं, महाप्रसाद चालू असतो. खास करून सोमवारचं इथं भजन दिवसभर चालू असतं. त्या रूटला यायला तुम्हाला, त्या मंदिरात यायला तुम्हाला 2 रूट आहेत. एक म्हणजे मंदिराच्या पाठीमागून एक रस्ता आहे, तो निघतो पाटेश्वरमधून. ट्रेकिंग करणारे जर कोणी असतील तर त्या रूटने तुम्ही येऊ शकता. मित्रांनो आपण निघालो होतो आता पाटेश्वरची लेणी पाहायला. मुख्य मंदिराचं तर तुम्ही दर्शन घेतलेलंच आहे. आता पाहूयात पाटेश्वरची प्राचीन लेणी. ही प्राचीन लेणी मुख्य मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस आहेत. बहुतांश लोकांना हे प्राचीन लेणी माहीत नाहीत. खूप लोक भाविक हे मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन माघारी जातात, पण मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर ही प्राचीन पांडवकालीन लेणी आहेत. सुरुवातीला हे छोटेसे तळे पाहू शकता. या तळ्याची खोली जास्त नाही, 8 ते 10 फूट खोली असावी याची. या तळ्याच्याच बाजूला आपण पाहू शकता अशा या गुहा आहेत. याच गुहेत आहेत शिवलिंग. पाहूयात आपण. पूर्ण पातळी त्याच्यावर गेल्यामुळे ही झाली भरपूर आहे. आता आपण आत तर काय जाऊ शकत नाही, इथं पाणी साठले त्यामुळे. पण इथे एक पिंड आहे. याच गुहेच्या बाजूला अजून एक अशाच प्रकारची गुहा आहे. ह्या गुहेमध्ये ही साधारणतः 4 ते 4.5 फुटाची शिवलिंग आहेत. पाहू शकता तुम्ही. ही गुहा आता सध्या पाण्याने भरलेली आहे. अजंठा वेरूळच्या लेण्यांमध्ये तुम्ही अशा प्रकारचे शिवलिंगे पाहिलेले असतील, तशाच प्रकारचे हे शिवलिंग आहे. मध्यभागी असणारे हे शिवलिंग व त्याच्या बाजूने असणारे हे 4 स्तंभ पाहू शकता तुम्ही. हे 4 स्तंभ. या गुहेमध्ये थोडा जास्तच अंधार असल्यामुळे आपण हे स्तंभ आपल्याला नीट पाहता येणार नाहीत. इथे एक आहे, इथे एक, हे 2 स्तंभ. हे 4 स्तंभ 4 युगांना दर्शवतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग असे हे 4 स्तंभ इथे आपण पाहू शकता. एका शिवलिंगावर छोटे छोटे शिवलिंग पाहू शकता. आत गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण अशा 3 शिवपिंडी पाहू शकता. या 3 शिवपिंडी आहेत इथे आत. इथेच बाजूला हा पाण्याचा झरा आहे. असे झरे तुम्हाला प्रत्येक गुहेमध्ये शिवपिंडीजवळ पाहायला मिळतील. हे प्रत्येक गुहेमध्ये आहेत. पाणी असतं, पाण्याखाली जातं. पाहू शकता हे पांडवकालीन केलेले गोव्यामध्ये शिवालय. इकडे एक दीपस्तंभ केलेल्या अवस्था.
एकाच शिलेवर म्हणजे दगडावर कोरलेला हा नंदी. या नंदीवर सुबक अतिशय सुंदर अशी नक्षीकाम. या नंदीला कोठेही जॉईंट नाही. ही कलाकृती पूर्णपणे अखंड अशा दगडावर कोरलेली आहे. अशी कलाकृती तुम्हाला फक्त सनातन हिंदू संस्कृतीमध्येच पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही नंदीच्या चारही बाजूने केलेली अशी सुंदर अशी डिझाईन. रुद्राक्ष पिंड पाहू शकता रुद्राक्ष माळा आहे. दोन मुखी माळा पिंड आहे. दोन मुखी एक मुखी आणि तीन दोन मुखी आणि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर महादेव. हर महादेव. हर महादेव. मित्रांनो, इथेही तुम्ही पाहू शकता एकाच दगडावर कोरलेले हे दोन दगडी कलश. खूपच सुंदर. त्याच्याच बाजूला हे शिवलिंग आहे, चतुर्भुज शिवलिंग. शिलालेख तुम्ही पाहू शकता. पूर्ण एका शिलालेखामध्ये पूर्ण कोरीव काम केलेलं आहे. शिवलिंग तुम्ही पाहू शकता. नमो पार्वती पते. हर हर महादेव. प्राचीन गुहेमध्ये ते सर्व पाहायला मिळते. प्रत्येक शिवलिंगाचे कोणत्याही आहे काय पूजन करण्यासाठी लागते पाणी वगैरे पाहू शकता तुम्ही कुंड. इथेच याच शिवलिंगाच्या बाजूला इथेही एक इथं शिवलिंग. हे शिवलिंग आहे ब्रह्मा विष्णू महेश. पाहू शकता तुम्ही. त्याच्याच बाजूला एक आहे आणि तुम्ही पाहू शकता. शिवलिंगाच्या बाजूने पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता वेगवेगळ्या पिंडीवर वेगवेगळे असे रुद्राक्षाच्या माळा कोरलेल्या आहेत. काही पिंडींवर एक रुद्राक्षाची माळ, काहींवर दोन, काहींवर तीन, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पिंडींवर रुद्राक्षाच्या माळा कोरलेल्या आहेत. याच गुहेत पूर्वेकडील भिंतीवर पार्वतीची मूर्ती व बाजूला 972 शिवलिंगे आहेत. 972 ही संख्या देवीची 108 शक्तिपीठे व प्रत्येक पीठाची 9 वेळा पूजा करण्याचा संकेत दर्शवतात. इथे पाहू शकता तुम्ही मधोमध पार्वतीची मूर्ती आहे.
व बाजूला 972 शिवलिंगे आहेत. याच गुहेमध्ये तुम्ही पाहू शकता हे मधोमध असणारे हे शिवलिंग व त्याच्याच बाजूने असणारे हे सहस्त्र शिवलिंग पाहू शकता मित्रांनो. एकाच पिंडीवर हे मधोमध असणारं शिवलिंग व बाजूने असणारे हे 1000 शिवलिंग. दक्षिण बाजूलाही तुम्ही पाहू शकता या मूर्त्या, या दगडावर कोरलेल्या मूर्त्या. काही प्रमाणात या मूर्त्या खंडित झालेल्या आहेत. दक्षिणेकडील भिंतीवर शिल्पपटात विष्णूची मूर्ती व बाजूला पुन्हा 1000 शिवलिंगे कोरलेली आहेत. 1000 ही संख्या विष्णूच्या 1000 नावांची प्रतीक आहेत. पाहू शकता ही विष्णू भगवानांची मूर्ती व त्याच्याच बाजूला ही 1000 कोरलेली शिवलिंगे. याच दक्षिणेकडील भिंतीवर शिल्पपटात सूर्याची मूर्ती ही पाहू शकता थोडीशी खंडित झालेली आहे. याच सूर्याच्या मूर्तीच्या बाजूलाही 1000 शिवलिंगे कोरलेली आहेत. ही सूर्यदेवाची मूर्ती अशा प्रकारे खंडित झालेली आहे. याच्या बाजूला असे आपण सहस्त्र शिवलिंगे पाहू शकता. हे बघा ना, पूर्ण नंदीचा आकार आहे, फक्त समोरून असा माणसाचा चेहरा केलेला आहे. आपल्याला वेगवेगळं बोलता येत नाही एकदा जास्त. मित्रांनो, आपल्याला पाली या गावचे मित्र भेटले. ते दर सोमवारी इथे पाटेश्वर या ठिकाणी येतात. त्यामुळे बरीचशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्यांच्या मते तुम्हाला जर सर्व काही इथे मंदिरं वगैरे शिवलिंग वगैरे पाहायचे असतील तर तुम्ही उन्हाळ्याच्या मोसममध्ये तुम्ही इथे येऊ शकता. आणि पावसाळ्यामध्ये इथले शिवलिंग, बहुतांश शिवलिंग हे पाण्याखाली गेले, पाण्याच्या आड गेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते पाहता येणार नाहीत.